नमस्कार. आज आपण मुगवड्याची सुकी भाजी बनवणार आहोत. बऱ्याच ठिकाणी मुगवड्याला सांडगे देखील म्हणतात, तर त्याच सांडग्याची किंवा मुगवड्याची आज आपण अगदी सोप्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. तर ह्या इथे मी मुगवड्या घेतलेल्या आहेत. तर ह्या ज्या मुगवड्या आहेत त्या मूग डाळीपासून बनवलेल्या आहेत. बरेच जण मिक्स डाळीच्या मुगवड्या देखील बनवतात. तर आता मी तिघांसाठी ह्या मुगवड्याची भाजी बनवणार आहोत. ह्या मुगवड्या आहेत त्या फक्त मुगाच्या डाळीपासून बनवलेल्या मुगवड्या आहेत. तर गॅसवरती मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. या पळीच्या सहाय्याने मी 3 पळ्या तेल टाकलेलं आहे. तर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. आता ह्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. जिरे मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया. कांदा छान परतून घ्यायचा आहे. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. त्यामध्ये वाटलेलं लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे, याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता या फोडणीमध्ये ज्या मुगवड्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं याला भाजूनच घ्यायचं आहे यासोबतच कांदा लसूणसोबत. तर आता थोडीशी यामध्ये हळद टाकून घेऊयात आणि लाल मसाला टाकलेला आहे मी 1 चमचा जवळपास छोटा. लाल तिखट टाकून घेऊया 1 चमचा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे जे तिखटाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी किंवा जास्त. मी थोडंसं तिखट कमीच टाकलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात. तर जवळपास मी 2 चमचे ह्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. हे टाकल्याच्या नंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता ह्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी टाकून घेत आहे, म्हणजे हे भाजी शिजेल इतपतच टाकायचे पाणी, कारण की आपण सुकी भाजी बनवतो आहे. तर इथे बघू शकता या वाटीच्या सहाय्यानेच मी 2 ते 3 वाट्या ह्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. पाणी आणि मीठ टाकल्याच्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्याच्यानंतर ह्यामध्ये मी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे. आता ह्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये ही भाजी शिजल्या जाते. तर या ठिकाणी बघू शकता ही आपली मुगवड्याची सुकी भाजी छान शिजलेली आहे. बघू शकता ह्यामध्ये जास्त पाणी नाही टाकलेलं होतं मी, शिजेल इतपतच पाणी टाकलं होतं, कारण की आपण सुकी भाजी बनवलेली आहे. तर खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते आणि खायला देखील खूप छान लागते. शाळेत मुलांना आपण ही अशी सुकी भाजी डब्याला बनवून देऊ शकतो आणि चपातीबरोबर देखील ही भाजी खूप छान लागते. तर तुम्ही अशी ही भाजी नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.